मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला आता सुरुवात झाली आहे आणि वातावरणही चांगलंच तापलंय। त्यातच आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपला जाहीरनामा प्रसिद्ध करत मास्टर स्ट्रोक टाकलाय। तब्बल 20 वर्षांनंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेत आणि आज दादरच्या शिवसेना भवनातही राज ठाकरे हे 20 वर्षांनंतर आले। शिवसेना मनसे राष्ट्रवादी यांच्या युतीचा संयुक्त वचननामा अर्थातच शिवभक्ती वचननामा जाहीर करण्यात आलाय। आनंद आहे। एक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवं चैतन्य सळसळतं आहे आणि आज आपल्या सर्वांसमोर शिवशक्तीचा वचननामा आम्ही जनतेच्या चरणी सादर करतो आहोत। या शिवशक्तीमध्ये शिवसेना आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे, शरद पवार साहेबांचा पक्ष जो त्यांचाच ओरिजिनल आहे, राष्ट्रवादी आहे, त्यांच्याकडनं विद्यार्थी आलेले आहेत आणि त्यांचे सुद्धा प्रतिनिधी, म्हणजे असं नका विचारू की राष्ट्रवादीकडनं कोण आलेले आहे की नाही, आलेले आहेत। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी आजची पत्रकार परिषद ही अत्यंत महत्त्वाची होती। विशेष म्हणजे राज ठाकरे यांनी आज तब्बल 20 वर्षांनंतर शिवसेना भवनात पाऊल ठेवलं होतं। यावेळेला राज ठाकरे काहीसे भावुकही झालेले दिसले। जेलमधून सुटून आल्यासारखं वाटतंय अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या ताकदीवर विश्वास व्यक्त करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्ला केलाय। दोघांनीही एकच सूर लावलाय आणि मुंबईचा महापौर मराठीच होईल असं पुन्हा एकदा म्हटलंय। पण सर्वात महत्त्वाच्या होत्या त्या ठाकरेंच्या जाहीरनाम्यातल्या घोषणा। ठाकरेंच्या जाहीरनाम्यातल्या या घोषणा नेमक्या काय होत्या ते एकदा सविस्तर समजून घेऊ। मुंबईकरांना 100 युनिटपर्यंत मोफत वीज, घरकाम करणाऱ्या महिलांना तसंच कोळी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये स्वाभिमान निधी अंतर्गत मदत, 700 चौरस फूट पर्यंतच्या घरांवर मालमत्ता कर माफ, महापालिका जमिनीवर मुंबईकरांसाठी परवडणारी घरं, 1 लाख घरांचं उद्दिष्ट, महापालिका शाळांमध्ये ज्युनियर कॉलेज सुरू करणार, मराठी भाषा अनिवार्य करणार, स्वस्त दरात जेवण आणि नाश्ता योजना, त्यासोबतच मासाहेब किचन, आरोग्य, शिक्षण, वाहतूक, कचरा व्यवस्थापन आणि पाणी पुरवठ्यात सुधारणा, मराठी तरुणांसाठी वसतिगृह, स्वयंरोजगार निधी आणि पाळणा घरं। एकूणच हा झाला ठाकरेंच्या युतीचा जाहीरनामा। पण दुसरीकडे ठाकरेंनी सत्ताधारी महायुतीवर टीका करत बिनविरोध निवडणुका होण्यावर टीका सुद्धा केली आहे। तसंच आमच्या उमेदवारांना धमक्या दिल्याचा सुद्धा आरोप केलाय। राज ठाकरे यांनीही भाजपला इशारा दिलाय। सत्ता ही कायमची नसते असा सूचक इशारा यावेळेला राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांना दिलाय। एका गोष्टीची मला असं वाटतं मी आठवण करून देणं खूप गरजेचं आहे आणि की अशा प्रकारच्या बिनविरोध या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं। त्या गोष्टींबद्दल कोर्टामध्ये म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये भारतीय जनता पक्ष गेला होता, कळलं का? आता त्या पक्षाचं आत्ताच्या या महाराष्ट्रातल्या गोष्टींबद्दलचं काय म्हणणं आहे हे एकदा तरी सांगावं। म्हणजे पश्चिम बंगालमध्ये तुम्हाला चालत नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये तुम्ही करतात। मला या सगळ्या गोष्टींमध्ये फक्त एकच सांगायचं आहे आपल्याला सगळ्यांना आणि त्याही राजकीय पक्षांना पण मला हेच सांगायचं आहे की सत्ता ह्या सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीच आलेलं नाही आहे। आज तुम्ही ज्यावेळेला सत्तेमध्ये आलात त्यावेळेला काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने असं केलं म्हणून आम्ही असं करतोय असं ज्यावेळेला तुम्ही सांगता, उद्या जेव्हा तुम्ही जाल आणि तुम्ही जे पायंडे पाडून ठेवलेले आहेत त्याच्या दामदुपटीने ज्यावेळेला पुढे सुरू होईल त्यावेळेला कोणाकडे तक्रार करू नका। याचं कारण आत्ता आपण जे काय करतो आहोत तर जर समजा त्यांना वाटत असेल की आम्ही सत्तेतनं कधीच बाजूला होणार नाही आहोत तर आम्हाला असं वाटतं हा भ्रम त्यांचा दूर झाला पाहिजे। एकूणच आज ठाकरेंनी पुन्हा एकदा एकत्र येऊन मुंबईकरांना शब्द दिलाय। पण आता मुंबईकर याला प्रतिसाद देणार का? ठाकरे बंधू महायुती समोर आव्हान उभं करू शकतील का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।